जय शिवराय. आज आपण निघालोत किल्ले कोथलीगड, पेठचा किल्ला. आणि आपल्यासोबत आहेत अक्षयदादा विरले आणि बाकीचे मावळे आपल्याला दिसतात तिकडे स्टेशनला येत आहेत ट्रेननी. आणि सकाळचे वाजलेत 7 आणि आपण आता निघतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन भटकंती ब्लॉगमध्ये. आजची आपली भटकंती आहे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले कोथलीगडावर. याला पेठचा किल्लाही म्हणून ओळखलं जातं. सकाळी साधारण 7:30 वाजता मी आणि अक्षयदादा कोथलीगडाच्या दिशेने प्रवासाला निघालो. कोथलीगडावर जाण्यासाठी नेरळवरून थेट गाडीने जाता येतं. नेरळपासून या किल्ल्याचं अंतर साधारणतः 21 किलोमीटर आहे. सकाळी आम्ही निघालो तेव्हा नुकताच पाऊस पडून गेला होता. रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत होती. नदीचं ते मनमोहक दृश्य आणि आजूबाजूला हिरवाईने नटलेला परिसर, हे सर्व पाहून प्रवासाची सुरुवात मस्तच झाली. थोड्याच वेळात आम्ही नेरळपासून 12 किलोमीटर असलेल्या कशाई गावात पोहोचलो. तिथे एका हॉटेलमध्ये गरमागरम नाश्ता करून पुढील प्रवासाला लागलो. नाश्ता होईपर्यंत पाऊस कमी होता. पुन्हा एकदा जोरदार सरी सुरू झाल्या. पावसात भिजत आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुढे निघालो. काही वेळात आम्ही आंबिवली गावात पोहोचलो. आपण आता जे चढाई सुरू होते कोथलीगडाची तिथे पोचलेलो आहे. खाली गाडी तिथे पार्किंगला लावले. रस्ता एवढा व्यवस्थित नाही आहे आणि आपली गाडी पण काही चढणार नाही, त्यामुळे रिस्क नाही घेतली. आता त्याला किती 25 अर्धा तासाचा ट्रेक आहे का? अर्धा पाऊण तासाचा ट्रेक आहे. बघू शकता पाऊस पण पडून गेलेला आहे. काही जणांनी आपल्या गाड्या वर परत नेल्या, मात्र रस्ता खराब असल्यामुळे गाडीची कंडिशन चांगली असेल तरच ती वरती घेऊन जाणं योग्य ठरतं. आता आपण 20 ते 25 मिनटं चालतोय. बाजूला बघू शकता धुका एकदम. थोडी चढाई आता एकदम सपाटी लागले, त्यामुळे चढायला पण काय वाटत नाही. बाकीचे काही जण बाईक घेऊन पुढे गेलेत आणि काही अजून पायथ्याशी आहेत, चढतात. पाऊस पण थांबलेला आहे, पण बरेचसा धुका आहे. बघू शकता आपण. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. अजून आपल्याला बरंच चालायचं आहे. आता आम्ही कोथलीगडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ गावात पोहोचलो होतो. आपण आता पोचलोय पेठ गावामध्ये. बघू शकता समोर गाव दिसतोय. रस्ता पण चांगला लागलाय आणि वरती कोथलीगड दिसतोय. वरचा भाग धुक्याने हरवलेला आहे आणि बघू शकता हे बघ, हे आपले सोबती. कसं वाटलं? खूपच छान वाटलं. खाली जे आल्यात ना ते थांबत थांबत आले. आपण नॉनस्टॉप चालत आले. आपल्याला सोपंदा घ्यायला आले गाडीवर. जरा बरं वाटलं गाडीवर. 5 मिनटाचा रस्ता तर 5 मिनटाचा. इथे नाश्ता चहा करून पुढील चढाईसाठी तयारी करत होतो. पायथ्याशी आपल्याला इतिहासाची साक्ष देणारी उकळी तोफ पाहायला मिळते. पुढे जाताना विरगल देखील दिसते. प्रत्येक ऐतिहासिक खुणा पाहताना आपल्याला इतिहासाची आठवण सतत होत राहते.
यानंतर पुन्हा आम्ही गड चालायला सुरुवात केली. रविवार असल्यामुळे गडावर जाणाऱ्यांची चांगलीच गर्दी होती. पावसामुळे ओले झालेले दगडी रस्ते, सभोवतालचं दाट जंगल, धुकं आणि थंडगार वारा, संपूर्ण वातावरण स्वर्गीय वाटत होतं. थोड्याच वेळात आम्ही खालच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. त्यानंतर काही मिनिटातच आम्ही गडाच्या बुरुजाजवळ पोहोचलो. गडावर पाऊल ठेवताच मनात एक वेगळीच ऊर्जा आणि आनंद निर्माण झाला होता. एका ठिकाणी बसून आम्ही थंडगार वाऱ्याचा आणि धुक्याचा मनसोक्त आनंद घेत होतो. काही जण बाजूला असलेल्या तोफेजवळ फोटो काढत होते आणि लहान मुलं सुद्धा भटकंतीला आलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हरा हरा. आता खरी सुरुवात होणार होती कोथलीगडाच्या रोमॅन्चक टप्प्याची. आता आपण कातलात खोदलेल्या अरुंद पायऱ्यामधून वरच्या दिशेने चढत होतो. या पायऱ्या पाहिल्यावर त्या काळातील अप्रतिम स्थापत्यकलेची जाणीव होते. कोथलीगड हा फक्त सुंदर ट्रेक नाही, तर हा स्वराज्याच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रसाठा आणि दारुगोळ्यासाठा ठेवण्यासाठी केला जात असे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या गडाला विशेष महत्त्व होते. मात्र फितुरीमुळे मुघल सरदार अब्दुल कादर याने हा किल्ला ताब्यात घेतला. या विजयाबद्दल औरंगजेबाने त्याला सोन्याची किल्ली भेट दिली होती. नारोजी त्र्यंबक यांनी गड पुन्हा स्वराज्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण त्या लढाईत त्यांनी वीरमरण पत्करलं. थोडं वर गेल्यावर एक खडतर आणि निसरडा टप्पा लागतो. तो सावधपणे पार केल्यानंतर अखेर आपण कोथलीगडाच्या महादरवाजाजवळ पोहोचतो. महादरवाजातून वर आलो की आपण थेट कोथलीगडाच्या माथ्यावर पोहोचतो. आजूबाजूला दाट धुक्याची चादर पसरली असल्यामुळे गडावरून दिसणारा निसर्ग पूर्णपणे धुक्यात हरवला होता. त्यामुळे आसपासचा परिसर दिसत नव्हता. गडाच्या माथ्यावर आपल्याला पावसाळ्यात पाण्याने भरलेली पाण्याची टाकी पाहायला मिळते. ह्या टाक्या त्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देत उभ्या आहेत. गड माथ्यावरचा प्रत्येक क्षण मनात साठवत निसर्गाचा अप्रतिम सौंदर्य आणि इतिहासाच्या आठवणी सोबत घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासात सुरुवात केली होती. परतीच्या प्रवासात पुन्हा तोच खडतर टप्पा लागतो. वाट खूपच निमुळती असल्यामुळे एका वेळी एकच व्यक्तीला जाणे शक्य होते. त्यामुळे ते गर्दी झाली होती. आपला क्रम येताच काळजीपूर्वक तो अवघड टप्पा पार करून आम्ही पुढे निघालो. पायऱ्या खाली उतरताच एक मोठी गुफा लागते.
कदाचित इथेच शस्त्र साठा होत असे. गुफेतील नक्षीदार खांब पाहून आपल्याला त्या काळची स्थापत्यकला दिसते. गुफेच्या बाजूलाच भैरवनाथांचं मंदिर लागतं. कोथली गडावर या अविस्मरणीय आठवणी मनात साठवून सह्याद्रीची या सुंदर भटकंतीचा आनंद सोबत घेत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. चला उतरा उतरा. गड उतरून खाली आल्यानंतर एका ठिकाणी आम्ही निवांत बसून गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतला. पुन्हा भेटू अशाच एका नव्या भटकंतीमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.